Good morning, student. Today we will discuss about the topic inverse variation. If x varies inversely as y, then x into y is a constant. If x varies inversely as y is written is written as x inversely y. If x is the inverse variation y, therefore x is equal to k upon y, or x into y is equal to k. K is a constant. This is the equation of variation. This is a equation of variation. k ची किंमत टाकली तर k is a constant of variation. K is a constant of variation. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं x आणि y व्यस्त चलनात आहे हे चिन्हामध्ये असं लिहितो आपण x व्यस्त चलन y, x व्यस्त चलन y म्हणजेच x बरोबर k छेद y हेच आपण x इंटू y इक्वल टू k म्हणजे हे काय मिळालं चलनाचं समीकरण आणि k ची किंमत जी मिळेल त्याला चलनाचा स्थिरांक असं म्हणतात. प्रॅक्टिस सेट 7.2 question number 1. The information about number of workers and number of boys to complete a work is given in the following table. Complete the table. Number of workers. आता मजुरांची संख्या दिलेली आणि दिवस दिलेले आहे. म्हणजे एक काम पूर्ण करण्यासाठी लागलेल्या मजुरांची संख्या आणि काम पूर्ण होण्यासाठी लागणारे दिवस याची माहिती या सारणीमध्ये दिलेली ती पूर्ण करायची आपल्याला. बघा आपण आता काय करू नंबर ऑफ वर्क साठी आपण समजा x मानूया आणि डे साठी आपण समजा आपण काय मानलं y. म्हणजे x इज इनव्हर्सली व्हॅरीज इज y. ते चिन्हाचे साइन कसे लिहिणार x इज इनव्हर्सली व्हॅरीज y. Therefore x into y is equal to k. Equation. K is a constant of variation. Now x is equal to 30 and y is equal to 6. Substitute the value of y in x in equation 1. Therefore 30 into 6 into k. Therefore k is equal to 160. काय मिळालं कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता ही किंमत आपण इक्वेशन मध्ये टाकूया x into y is equal to 160. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन हा चलनाचा स्थिरांक मिळाला ही चलनाचं समीकरण मिळालं. आता बघा आता आपल्याला किमती काढायच्या आहेत ह्या किमती शोधायच्या आहेत आपल्याला. एक पुट y इज इक्वल टू काय 12 आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची.
Put y equal to 12 in equation 2. सेकंड इक्वेशन मध्ये काय होतं, x इंटू वाय इंटू 160. आपल्याला y ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. 12 इंटू 160. x ची किंमत काढायची. x इज इक्वल टू 160 ॲज इट इज. 12चा आपण काय केलं, साईड चेंज केली. हा न्यूमरेटरला तो कुठे जाणार आहे, डिनॉमिनेटरला जाणार आहे. मग 12ने काय करायचं, याला डिव्हाइड करायचं. म्हणून काय होईल, 12 वन जा 12. किती किती होते, 1 मिनिट. 7 18 80 180. 12ने डिवाइड करायचं. 180ला काय मिळणार आहे, 15. काय मिळेल, 15. एक्सची व्हॅल्यू इथे मिळाली, आपण 15 टाकली. समजा या टेबलमध्ये टाकले आपण एक्सची व्हॅल्यू. आता आपल्याला काय करायची, एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे, वायची फाइंड करायची. कशाची करायची, वायची फाइंड करायची. सेकंड, पुट एक्स इज इक्वल टू किती आहे, 10 इन इक्वेशन 2. काय इक्वेशन आहे, एक्स इंटू वाय इज इक्वल टू 180. एक्सची व्हॅल्यू 10 इंटू वाय इक्वल टू 180. देअरफॉर वाय इक्वल टू 180 डिवायडेड बाय 10. आणि न्यूमरेटर कुठे गेला, डिनॉमिनेटर 10ने भाग द्यायचं. म्हणजे काय, वाय इक्वल टू 18. वायची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 18 मिळाली. ही दुसरी, ही इथे एक्स इज इक्वल टू 15 मिळालं होतं आपल्याला. इथं ते याच्यामध्ये आपण टाकली 18. काय किंमत मिळाली आपल्याला, 18. आता एकच व्हॅल्यू बाकी आहे, एक्सची काढायची आपल्याला. हां, तिसरे बघा, पुट वाय इक्वल टू किती आहे, मग 36 आहे. आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची. 36 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 काय, एक्स इंटू वाय इज इक्वल टू 180. Substitute the value of y into 36 is equal to 180. Therefore x is equal to 180 divided by 6. x आणि x बरोबर 180. तसंच 36चं पक्षांतर केलं आणि न्यूमरेटरला येतो पक्षांतर केला. पक्षांतर म्हणजे की बाजू बदलली की तो न्यूमरेटर त्या डिनॉमिनेटरला जाईल. 36ने काय करायचं, 180ला डिवाइड करायचं. कितीने भाग जाईल, 5ने. इथे मिळाले 5. इथे एक्सची व्हॅल्यू लिहिली 5. अशा पद्धतीने आपल्याला हा टेबल काय करता येतो, कंप्लीट करता येईल. क्वेश्चन नंबर 2. फाइंड कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन अँड राइट इक्वेशन ऑफ व्हेरिएशन फॉर एव्हरी एक्झाम्पल गिवन बिलो. फर्स्ट एक्झाम्पल, if p is a inverse variation q, if p is 15 then q is equal to 4. आता आपल्याला प्रत्येक उदाहरणामध्ये चलनाचा स्थिरांक आणि चलनाचं समीकरण काढायचं आहे. पी आणि क्यू मध्ये व्यस्त चलन हे आपण चिन्हामध्ये लिहिलेलंच आहे. व्यस्त चलन असेल तर या दोन्ही राशींचा काय होतो, गुणाकार होतो. म्हणजेच काय लिहिणार आहे, देअरफॉर पी इंटू क्यू इज इक्वल टू के. के इज अ कॉन्स्टंट किंवा कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. constant of variation. At substitute the value of p when p equal to 15 then q is equal to 4. हे टाकूया. 15 into 4 is equal to k. 15 चौक किती होतात, 60. म्हणून k is equal to 16. k ची व्हॅल्यू किती मिळाली, 16 मिळाली. याला म्हणायचं कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. हे काय मिळालं, ही काय आहे, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन म्हणजे चलनाचा स्थिरांक मिळाला, k ची किंमत. आणि ही किंमत जर याच्यामध्ये टाकली समीकरणामध्ये तर ते काय मिळेल, इक्वेशन मिळेल. काय मिळेल, इक्वेशन. p
P into Q is equal to 60. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आपल्याला दोनच विचारलेल्या आहेत गोष्टी, चलनाचा स्थिरांक आणि चलनाचं समीकरण. चलनाचा स्थिरांक मिळाला K इज इक्वल टू 60 आणि चलनाचं समीकरण मिळाले P इंटू Q इक्वल टू 60. दुसरं उदाहरण बघूया. Z is directly inversely varies is W. Z आणि W मध्ये व्यस्त चलन आहे, चिन्हामध्ये दिलेलं आहे आपल्याला. मग या दोघांचा काय होईल बघा. Z इंटू W इज इक्वल टू K. K is a constant of variation. Constant of variation. Now if Z equal to 2.5, W is equal to 24. Therefore, substitute the value of Z and W. 2.5 into 24 is equal to K. Therefore, K is equal to 60. काय मिळालं? कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन एक किंमत मिळाली. ही किंमत आपण इक्वेशन मध्ये टाकूया. Z इंटू W इज इक्वल टू 60. हे काय मिळालं? इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आपल्याला ह्या दोन गोष्टी शोधायच्या आहेत, चलनाचा स्थिरांक आणि चलनाचं समीकरण. अशा पद्धतीने आपल्याला ते काढता येतील.